आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। राम लक्ष्मण अनमुनिवर संगा, राम लक्ष्मण अनमुनिवर संगा। सवे बघती जग पावन गंगा, सवे बघती जग पावन गंगा, जग पावन गंगा। हे रघुकुल तिलक राम, वत्सा लक्ष्मण, ही परमपावनी सर्व पापनाशिनी गंगा आहे, तिला प्रणाम करा। वत्सा राम, पवित्र गंगा नदीचे पुष्पांनी पूजन कर। वत्सा लक्ष्मण, तूही पुष्प घे, तूही पूजन कर। राम, ही पवित्र गंगा नदी तुमच्या पूर्वजांची देणगी आहे। आमच्या पूर्वजांची देणगी? होय। बैस। राम, तुझ्या उज्ज्वल कुळाची कथा ऐकवतो। वत्सा, प्रतापी इक्ष्वाकू वंशात एक धर्मात्मा राजा सगर होऊन गेले। त्यांच्या प्रशंसेमुळे देवांचा राजा इंद्राला ईर्ष्या उत्पन्न झाली, म्हणून जेव्हा महाराज सगराने अश्वमेध यज्ञ करण्याचा निश्चय केला, तेव्हा इंद्राने त्यांचा यज्ञ निष्फळ करण्याकरता यज्ञाचा घोडा चोरला आणि पाताळ लोकात जाऊन कपिल मुनींच्या आश्रमात लपवून ठेवला। जेव्हा राजा सगराला हे वृत्त कळलं, तेव्हा त्याने आपल्या 60,000 पुत्रांना घोड्याच्या शोधात चारी दिशांना पाठवले। घोड्याला शोधता शोधता त्याने जेव्हा यज्ञाचा घोडा कपिल मुनींच्या आश्रमात बघितला, तेव्हा कपिल मुनींना चोर समजून त्यांचा मोठाच निरादर केला। त्यावर क्रोधित होऊन कपिल मुनींनी त्यांना शाप दिला आणि एकाच क्षणात त्यांची शरीर जळून भस्मसात झाली। शापवश मारले गेल्यामुळे ते 60,000 जीवात्मे अंतरिक्षात भटकू लागले। तेव्हा नारदाने त्यांना एक उपाय सांगितला की जर गंगेला स्वर्गातून धरतीवर आणि धरतीवरून पाताळलोकी आणले गेले, तर पवित्र गंगा जलाच्या स्पर्शाने त्या भटकणाऱ्या आत्म्यांना मुक्ती प्राप्त होईल। परंतु सगर आणि त्याच्यानंतर कितीतरी पिढ्यांना गंगेला आणण्यात सफलता मिळाली नाही। मग
मग दिलीप राजाचा पुत्र महाराज भगीरथाने असा निर्णय केला की तो गंगेला धरतीवर आणून आपल्या पितरांचा उद्धार करेल. त्याने गंगेला धरतीवर आणण्याकरता घोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मा प्रकट झाले आणि त्यांनी गंगेला धरतीवर आणण्याचं वरदान भगीरथाला दिलं. परंतु आकाशातून धरतीवर पडताना जर तिच्या वेगाला मध्येच रोखले नसते तर तिच्या प्रवाहाच्या वेगाने धरती फाटून जाण्याची भीती होती. यासाठी पुन्हा भगीरथाने घोर तपस्या करून भगवान शिवांना प्रसन्न केले आणि महादेवाने वचन दिले की ते गंगेच्या खाली पडणाऱ्या धारांना आपल्या डोक्यावरील जटांमध्ये धारण करून पृथ्वीला वाचवतील. मग ब्रह्मांच्या आदेशावरून श्री विष्णूंच्या चरणांपासून निघून गंगा आकाशमार्गे धरतीवर खूप वेगाने आली. मग भगवान शिवानी तिला आपल्या जटांमध्ये सामावून घेतलं आणि गंगा नदी भारताच्या भूमीवर खळाळत वाहू लागली आणि वाहता वाहता समुद्रात सामावली. तेथून समुद्राच्या वाटे जेव्हा तिचा प्रवाह पाताळ लोकात पोहोचला तेव्हा असुरांनी तिचं खूप भव्य स्वागत केलं. जय माते अशा प्रकारे पाताळ लोकात तिच्या पवित्र जळाच्या स्पर्शाने भगीरथाच्या 60,000 पितरांचा उद्धार झाला. ही आहे गंगावतरणाची पवित्र कथा. राम, ही परम पवित्र गंगा यावस चंद्र दिवा करो, जोपर्यंत चंद्र सूर्य असतील या धरतीवरील प्राण्यांचे कल्याण करेल. संभव आहे येणाऱ्या युगात देवदेवतांबद्दलची लोकांची आस्था कमी होईल, परंतु गंगेचा गौरव कधीच कमी होणार नाही. कवी सदा हिचं गुणगान करतील. ही ज्या प्रदेशात वाहील तिथं सदैव हिरवळ असेल. गंगेचं पवित्र जल जीवनाच्या अंतापर्यंत मानवासाठी उपयोगीच राहील आणि अनंत काळापर्यंत लोक हिला गंगामाई म्हणून मातेपेक्षाही महान मानून तिची पूजा करतील. विश्वातील समस्त नद्यांमध्ये सर्वप्रथम हिचंच नाव असेल. गुरुदेव, हा आश्रम मोठा विचित्र वाटतो आहे. ना पुरता उजाड, ना पुरता वसलेला. पानन पान सुकून गेला आहे, परंतु हे तुळशीचं रोप अजूनही हिरवगार आहे. हे काय कोड आहे? तुझं खरं आहे राम. हे मोठं विचित्र स्थान आहे. इथे गौतम ऋषींच्या शापानं सर्व काही उजाड झालं, परंतु हे तुळशीचं झाड अजूनही याकरिता जिवंत आहे कारण एका स्त्रीचा आत्मा येथे वास करीत आहे. एका स्त्रीचा आत्मा? होय, एक अभागिनी स्त्री जिच्या सवे
एका पुरुषाने कपट केले आणि दुसऱ्याने तिला शिक्षा दिली. ही काय अद्भुत कथा आहे गुरुदेव. हे कोण लोक होते ज्यांनी असं केलं? दोन महान पुरुष, एक देवांचा राजा इंद्र आणि दुसरे तिचे पती महान तपस्वी ऋषी गौतम. पण का? हे एका स्त्रीच्या दुर्भाग्याची करुण कथा आहे. महर्षी गौतमांची पत्नी अहिल्या परमसुंदरी होती, ज्या कारणे देवराज इंद्र तिच्यावर आसक्त झाला. एक दिवस जेव्हा महर्षी गौतम प्रातःकाळी स्नानाकरता नदीवर गेले, तेव्हा इंद्राने वेळ साधून संधीचा लाभ घेण्याचं ठरवलं. त्यानं गौतमाचं रूप धारण केलं. गौतमाचं रूप धारण केल्यानंतर अहिल्येशी समागम करण्यासाठी तो दबक्या पावलांनी लपत छपत अहिल्येच्या कुटीरापाशी गेला. लपत छपतच त्यानं अहिल्येच्या कुटीरात प्रवेश केला. ज्या समयी इंद्र लपत छपत अहिल्येच्या कुटीरातून बाहेर पडत होता, त्याच वेळी गौतम मुनी स्नान करून परत येत होते. त्यांनी आपल्याच रूपात दुसऱ्या पुरुषाला आपल्या कुटीरातून बाहेर पडताना बघितलं. तेव्हा ते समजून चुकले की हे इंद्राचं कपट जाल आहे. क्रोधाने भडकून त्याने इंद्र देवाला शाप दिला आणि त्याला विकल करून टाकलं. अहिल्या कुटीरातून बाहेर आली. तिला कळलं की तिच्याशी छल कपट झालंय. ती रडत रडत पतीच्या चरणांवर पडली. परंतु क्रोधाविष्ट गौतम मुनींनी आवेशात येऊन आपल्या पत्नीलाही शाप दिला आणि ती त्याच क्षणी दगडाची शिळा बनली. त्या समयापासून ती शापित स्त्री त्या दगडाच्या रूपात कोणाच्या तरी येण्याची प्रतीक्षा करीत आहे. कुणाची प्रतीक्षा करत आहे गुरुदेव? जो पतितांना उत्थान देईल. राम, कोणावर दोष लावून त्याला दंड देणं तर सर्वांनाच येतं, परंतु तो पतित पावन जो पतितांना उत्थान देईल विरळाच असतो. अशा महामानवाच्या चरणांना स्पर्श करून सारी पाप नष्ट होऊन जातात. म्हणून या शिळेला आपल्या पवित्र चरणांनी स्पर्श करून एका अभागिनीचा उद्धार कर राम. अहिल्ये तुझे भाग्य कसे उजळले, तुझ्या घरी राम प्रभू आले. स्वयं भगवंत घराले, अहिल्ये तुझे भाग्य कसे उजळले, तुझ्या घरी राम प्रभू आले. स्वयं भगवंत घराले. शिळा बनून तू युगे युगे ती, शिळा बनून तू, शिळा बनून तू युगे युगे ती. उद्धाराया स्वयं प्रभु येती, तुझ्या कारणी वनिते आले. तारणहारच झाले, तुझ्या घरी राम प्रभू आले. पूजे करिता फूल ना चंदन, नामद ठाऊक हे प्रभु
पश्चाताप दग्ध आसू हे प्रभूला प्रिय झाले तुझ्या घरी राम प्रभू आले भाग्यवान ही गौतम नारी पुन्हा पुन्हा हरी चरण धरी सतीस मिळाले स्वीकारून ते स्वरलोकी आनंद जाई स्वरलोकी आनंद जाई स्वरलोकी आनंद जाई राम हरी जय राम हरी 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 अखंड सौभाग्यवती भव महाराणी सुनयना, यशस्वी भव मिथिलेश नंदना, सकल मनोरथ सफल होत. गुरुदेव, आपली कृपा अशीच असावी, यातच आमचे कल्याण आहे. राजकुमारी सीता नाही आली अजून? येतच असेल. गुरु शतानंदांच्या चरणी प्रणाम. तुझी मनोकामना पूर्ण हो मुली. क्षमा करा पिताश्री, माझ्यामुळे आपल्याला प्रतीक्षा करावी लागली. मुली, आज शिवधनुष्य स्वयंवर सभेत पाठवलं जाईल, तेव्हा त्याची पूजा करून भगवंतापाशी आशीर्वाद माग. सीते, लहानपणापासून तू या शिवधनुष्याची पूजा केलीयस बाळ. आज तुझ्या पूजेच्या पूर्णाहुतीची वेळ आलीये. तुझ्या पित्याने तुझ्या विवाहाकरता एका अशा पराक्रमाची अट ठेवलीये की ती पूर्ण करणं सर्वसाधारण पुरुषासाठी असंभव नसलं तरी खूप कठीण नक्कीच आहे. शंका मनातून काढून टाका देवी. ज्यांनी महाराज जनकांच्या मनात या अद्भुत प्रयोगाची प्रेरणा उत्पन्न केली होती, उपाय तेच आपला आपण काढतील. परिणाम त्यांच्यावरच सोडा. आशंका, अविश्वास यांना मनातून काढून भगवान आशुतोषावर भरोसा ठेवा. तो सर्वांची मनोकामना पूर्ण करतो. त्यांच्या या पूजनीय वृत्तीने कधीही कुणाचे अमंगल झाले नाही बरं. चला महाराज, पूजेला चला. मुली सीते, मन लावून पूजा कर. मुली उर्मिले, तूही आपल्या मोठ्या बहिणीसाठी भगवंताजवळ प्रार्थना कर. नमः शिवाय च शिवतराय च नमः शंभवाय च मयोभवाय च नमः शंकराय च मयस्कराय च पार्वती पतये हर हर महादेव हर. ओम कल्याणम अस्तु. श्री जनक महाराजांचा विजय असो. इथं त्रास देण्याबद्दल क्षमा असावी महाराज. आपला आदेश होता
महर्षी विश्वामित्रांच्या येण्याची खबर ताबडतोब द्यावी. ब्रह्मर्षी विश्वामित्र आले? होय महाराज, महर्षी विश्वामित्र आले आहेत. नगराच्या बाहेर आम्रवाटिकेमध्ये त्यांच्या विश्रामाची व्यवस्था केली गेली आहे. राजन, त्यांच्या स्वागताकरिता आपण स्वतः जायला हवे. ओम द्यौः शान्तिरन्तरिक्षगं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शांति सर्वज्ञं शांति शांतिरेव. यावं विदेहराज. राजन, विराजमान व्हावं. ब्रह्मर्षी, मिथिलेत आपले स्वागत आहे. आपल्या चरणस्पर्शाने जनकपुरी पावन झाली. आमच्या निमंत्रणास मान देऊन आपण मिथिलेस येण्याचे कष्ट घेतलेत. या अनुग्रहाने आम्ही कृतार्थ झालो आहोत. विदेहराज, आपण तर स्वतः विश्व महर्षी आणि ज्ञानियात महाज्ञानी आहात. आपल्या प्रेमपूर्वक आग्रहाला आम्ही कसे टाळू शकलो असतो? प्रभू, माझी प्रार्थना आहे, आपण राजमहालात येऊन निवास करावा, ज्यामुळे या सेवकाला स्वयं आपली सेवा करायचा अवसर मिळेल. कल्याणमस्तु. मूर्ति मधुर मनोहर पाही, मूर्ति मधुर मनोहर पाही, स्वयं विदेह विदेह सुदेही, स्वयं विदेह विदेह सुदेही. मंगल भाव